नमस्कार, मी अनुराधा. आभाळातलं गार्डन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज फायनली 3-4 दिवस झाले आणि पाऊस आता थांबलेला आहे. तर पावसामुळे पानांवर थोडे एफेक्ट्स म्हणतो आपण त्याला, ते पडतात आणि पानाला असे छोटे छोटे होल पडायला लागले. त्यामुळे मी पानं आलटून पलटून बघते तर छोट्या छोट्या पाकळ्यासारखं, अशा माशांसारखं अशा झाडांवर दिसतंय मला. थोड्या प्रमाणात आहे, खूप जास्त प्रमाणात नाही आहे. पण त्याच्यासाठी मी आता नीम ऑइल स्प्रे करणार होते. पण नीम ऑइल स्प्रे करायचं म्हटलं म्हणजे 4-5 तास हवं तसं पाऊस नको असायला पाहिजे. मग पाऊस असला मग परत काही फायदा होत नाही. आपण पावसामुळे ते भिजलेले पानं परत पावसामुळे खराब होऊन जातात, काही फायदा होत नाही. त्याच्यासाठी मग मी आता याच्यावर एक उपाय म्हणून करणार आहे. तर राख, जी लाकडाची राख असते, जी आपण गोवऱ्या असतात त्याची भाजलेली राख असते, किंवा आपण चुलीवर स्वयंपाक करतो त्याच्यामुळं असलेली जी राख आहे. आता ॲक्च्युली माझ्याकडे तर राख नाही आहे, कारण गॅसवर स्वयंपाक असतो त्याच्यामुळं. पण मी माझ्या मम्मीला सांगितलं आहे आणि माझ्या माहेरातून मी राख घेऊन आलेली आहे. माझी मम्मी मला राख घेऊन आली तिकडून आणि मी ती जमा केलेली आहे आणि आता मी झाडांवर देणार आहे. झाडांवर देण्याची पद्धत म्हणजे ही जी वरची बाजू आहे त्यांच्यावर डायरेक्ट अप्लाय करायची. चला तर मी तुम्हाला सांगते की राख कशा पद्धतीने टाकायची. आता ही मी राख घेतलेली आहे आणि ही राख अशाच पद्धतीने घ्यायची आणि झाडांच्या पानांवर अशा पद्धतीने टाकायची, जेणेकरून ती झाडांच्या पानावर थांबेल. नीम ऑइल स्प्रे केला असता, पण नीम ऑइल स्प्रे केल्याने पावसाने निघून जाईल आणि ही राखी पावसाने निघणार नाही असं नाही आहे, ही पण निघेल, पण मग थोड्या प्रमाणामध्ये झाडांच्या पानांवर चिटकून राहील. त्यामुळं तात्पुरता का होईना पण फरक पडेल. आता पाऊस असल्यामुळं काहीच ऑप्शन नाही आहे, पाऊस आहे त्यामुळं आता कुठला स्प्रे काही केलं तर काही फायदा होणार नाही, हे तर पक्का आहे. असं करत करत प्रत्येक झाडांवरती अशा पद्धतीने मी ही राख टाकणार आहे. त्याने चांगला असा फायदा होतो. मी पहिले याचा वापर करून बघितला आहे आणि मला चांगला फायदा जाणवलेला आहे. आपण बघू शकता, ही माझी दुधी भोपळा आणि दुधी भोपळ्यांमध्ये सुद्धा भोपळ्याचे प्रमाण वाढले. मेल फुलं तर होतेच, आता फिमेलसुद्धा यायला लागले. त्याचे प्रमाण हळूहळू वाढतं आहे, कारण भोपळा जसा वाढतो आहे, जसा एकदम फास्ट गतीने जसा भोपळा वाढतो आहे, अशा पद्धतीने दुधी भोपळा काही फास्ट नाही वाढत आहे, पण आता त्याची सुरुवात झालेली आहे. असेच माझ्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी काही नवीन टिप्स तुम्हाला हव्या असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला हवे असल्या नवीन व्हिडिओ मी टाकत जाईल. मला कमेंट करा की तुम्हाला कसल्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे आहेत, कशा टिप्स पाहिजे, आणि मी ते तुम्हाला बघू शकता. छोटीशी मिरची